माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले। पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांनी आता समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटोज माध्यमांना दाखवले। समित कदम हा देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा माणूस असून त्यामुळे त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचे देशमुख म्हणाले। दुसरीकडे मला प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला जात होता, पण मी त्यावेळी अशा प्रकारची खोटी कामे करण्यास नकार दिल्याचे अनिल देशमुख म्हणाले। मी प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर ठाकरे आज खोट्या आरोपात अटकेत असते, अशी धक्कादायक माहितीही देशमुखांनी दिली। माझ्यावरचा प्रयोग अयशस्वी झाला, मात्र अजित पवारांवरचा प्रयोग यशस्वी झाल्याचा टोलाही देशमुखांनी लगावला। देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। एकदा तो माझ्याकडे सील एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या। आणि त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेविट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडून तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध। सुमित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही। देवेंद्र फडणवीसनी त्याला वाय सुरक्षा दिली। आता इतका जवळचा, इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली? सुमित कदम काळा आहे की गोरा आहे मी कधी पाहिला नव्हता। तो पहिल्यांदा घरी आला, व्हिजिटर म्हणून आला, तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं। ते जेव्हा मी आपले व्हिडिओ क्लिपिंग दाखवली तेव्हा काय बोलला होता ते समजेल ना सगळं। पुढची बातमी खरं तर आता देशमुखांची प्रतिक्रिया आपण बघत होतो। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हेल्थ ग्राउंडवर नाही तर मेरिट ग्राउंडवर जामीन मिळालाय। अनिल देशमुखांविरोधात ठोस पुरावा मिळालेला नाही, त्यांच्या विरोधात फेक नरेटिव्ह सेट केला जातोय असा दावा सलील देशमुख यांनी केला। त्याचबरोबर अनिल देशमुखांना तुरुंगात टाकायलाही मोगलाई नाही, फडणवीसांच्या धमकीला आम्ही घाबरत नाही असं सलील देशमुख यांनी म्हटलंय। या लोकांना माहीत नसेल की हा हेल्थ ग्राउंड नाही, हा एक मेरिट ग्राउंड आहे। त्या ठिकाणी ज्या आधारे कोर्टाने ही लढाई जेव्हा आमची चालू होते त्याच्या आधारे त्यांना बेल दिली, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ही बेल मेरिटवर दिली गेली आहे। त्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा, ठोस पुरावा त्यांच्याकडे नाहीये। फडणवीस म्हणतात की माझ्या नादी लागू नका आणि जर समजा कोणी लागलं तर मी त्याला सोडत नाही, ही चक्क धमकी आहे। धमक्यांना भीक घालत नाही, मोगलाई लागली नाही, पेशवाई लागली नाही, आम्ही घाबरत नाही। अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे। अनिल देशमुखांकडे पुरावे असतील तर त्यांनी पुरावे द्यावेत असं आव्हान दरेकरांनी देशमुखांना केलंय। नाही, मला वाटतं त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत ना। समित कदमनी यावर स्टेटमेंट दिलेली आहे आणि फोटो तर आपल्याकडे माहिती आहे, कोणी येतं फोटो काढतो, फोटो काढला म्हणजे त्या ठिकाणी तो त्यांचा घनिष्ठ आहे आणि त्याला जबाबदारी दिले असं काही शिक्कामोर्तब करण्याचं कारण नाहीये। या राज्यामध्ये नगरसेवक नसणारे, आमदार नसणारे अशी अनेक लोक आहेत की ज्यांना राज्य सरकारने सुरक्षा पुरवलेली आहे। सुरक्षा गृहमंत्री देत नसतो, सुरक्षा देण्यासंदर्भात त्या ठिकाणी समित्या आहेत आणि त्या समित्या रिव्ह्यू घेऊन त्या ठिकाणी सुरक्षेचा निर्णय घेतला जातो।